नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे हरवलेलं प्रेम. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. लग्न मंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडे तिकडे पळत होती. वातावरणात आनंद होता. आज मिलिंदचं लग्न होतं. मिलिंद शांतपणे स्टेजवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण त्याच्या डोळ्यात मात्र एक विचित्र शांतता होती. पाहुणे येत होते, अभिनंदन करत होते. तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारातून एक मुलगी आत आली. साधी साडी, मोकळे केस, चेहऱ्यावर हलकंसं हसू. तिला पाहताच काही लोक कुजबुजायला लागले. अरे, ही मनीषा आहे ना? हो, ही मिलिंदची पहिली बायको मनीषाच आहे. क्षणात वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. पण मनीषा अगदी सहज चालत आत आली. मिलिंदची नजर तिच्यावर पडली. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. पण पुढच्या क्षणी तो सुद्धा सहजपणे उठून तिच्याकडे गेला. कशी आहेस? त्याने विचारले. ती हसली. बरी आहे. तू कसा आहेस? मी पण बरा आहे. दोघांचं ते सहज बोलणं पाहून सगळेच थक्क झाले. कारण फक्त 6 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आणि आज मिलिंदचं दुसरं लग्न होत होतं. 6 महिन्यांपूर्वी. मिलिंदचं आयुष्य फार साधं होतं. तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. कामावरून घरी येणं, मामा मामींसोबत जेवण आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिस. त्याचं आयुष्य शांत होतं. मिलिंदचे आईवडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे मामा मामींनीच त्याला वाढवलं होतं. मामी नेहमी म्हणायच्या, आता मिलिंदचं लग्न लावलं की आमची जबाबदारी संपली. एक दिवस मामा घरी आले आणि म्हणाले, मिलिंद, आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. मिलिंद हसला. तुम्हाला आवडली असेल तर मला काही हरकत नाही मामा. खूप सुंदर आणि सुसंस्कृत मुलगी आहे, मामी हसून म्हणाल्या. काही दिवसांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मनीषा चहाचा ट्रे घेऊन हळूच हॉलमध्ये आली. मिलिंदने तिच्याकडे पाहिलं. ती खूप सुंदर होती. पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं होतं, पण तिच्या डोळ्यात मात्र एक विचित्र शांतता होती. दोघांनी थोडं बोलून घ्या, मामी म्हणाल्या. घरच्यांची परवानगी घेऊन ते दोघे गॅलरीत गेले. काही क्षण शांतता पसरली. मनीषा काही बोलत नव्हती, म्हणून मग मिलिंदने बोलायला सुरुवात केली. तुला हे लग्न मान्य आहे ना? मिलिंद म्हणाला. मनीषा क्षणभर थांबली, मग हलक्या आवाजात म्हणाली, हो. मग ठीक आहे, मिलिंद हसत म्हणाला. त्याला काय माहीत होतं की त्या एका शब्दामागे किती मोठं सत्य लपलं आहे. मिलिंदला मनीषा मनापासून आवडली होती. त्याने जशी बायकोचं स्वप्न पाहिलं होतं, मनीषा अगदी तशीच होती. काही दिवसातच लग्न ठरलं आणि मोठ्या थाटामाटात लग्न झालं. सगळे आनंदात होते. मिलिंदच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली होती. पण मनीषाच्या मनात मात्र वादळ होतं. लग्नानंतरची पहिली रात्र होती. मिलिंद थोडा संकोचलेला होता. मनीषा पलंगाच्या काठावर बसली होती. तो तिच्या जवळ जाऊन बसला. मनीषा, त्याने तिला हाक दिली. ती अचानक उठली आणि थोडी दूर जाऊन उभी राहिली. मिलिंद चकित झाला. काय झालं? त्याने विचारलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मिलिंद, मला माफ करा. का? कारण माझं तुमच्यावर प्रेम नाही, ती थरथरत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मिलिंद हादरलाच. मग? माझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे. अनिकेत आहे त्याचं नाव, ती हळू आवाजात म्हणाली. मनीषाचे बोलणे ऐकून मिलिंदला मोठा धक्का बसला. त्याने पाहिलेलं सुखी संसाराचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. त्याला मनापासून मनीषा आवडली होती. तो तिच्या प्रेमात पडला होता आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे प्रेमभंगाचं दुःख. त्या क्षणी मिलिंदसाठी जणू सगळं जग थांबलं होतं. मनीषाने मिलिंदला सगळं सांगितलं. ती आणि अनिकेत कॉलेजमध्ये भेटले होते. त्यांचं प्रेम वाढलं.
पण जात वेगळी असल्यामुळे तिच्या घरच्यांनी त्यांचा संबंध मान्य केला नाही. त्यांनी जबरदस्तीने तुमच्याशी माझं लग्न लावून दिलं आहे, ती म्हणाली. मिलिंद शांत बसला होता. त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. त्या रात्री तो अजिबात झोपलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मामा मामींना सगळं सांगितलं. मामी तर खूप संतापल्या आणि म्हणाल्या, अशी मुलगी घरात ठेवायची नाही, तिला लगेच माहेरी पाठव. मामा म्हणाले. पण मिलिंद शांत होता. काही वेळाने तो म्हणाला, तिला तिचं प्रेम मिळायला हवं. तुला काही समजतं की नाही? मामा ओरडले. जबरदस्तीच्या नात्यात कुणालाही ठेवायचं नाही, मिलिंद शांतपणे म्हणाला. 2 दिवसांनी मिलिंद स्वतः अनिकेतला भेटायला गेला. एका कॅफेमध्ये दोघे बसले होते. तुला मनीषावर प्रेम आहे का? मिलिंदने विचारलं. हो, अनिकेत म्हणाला. मग तिच्याशी लग्न कर, मिलिंद शांतपणे म्हणाला. तू खरंच बोलतोयस? अनिकेत थक्क झाला. हो. अनिकेतशी बोलल्यानंतर मिलिंद आणि मनीषाची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत मनीषाला लेडीज हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलं. हॉस्टेलमधलं आयुष्य मनीषासाठी नवीन होतं. लहानशी खोली, एक पलंग, एक टेबल आणि खिडकीतून दिसणारा रस्ता. पहिल्या काही दिवसात ती खूप अस्वस्थ होती. तिला अनिकेतची आठवण येत होती. त्याच्याशी फोनवर बोलताना ती नेहमी म्हणायची, आता सगळं ठीक होईन ना? अनिकेत नेहमी म्हणायचा, हो, थोडे दिवस थांब, घटस्फोट झाला की आपण लग्न करू. या शब्दांनी ती स्वतःला सांत्वना द्यायची. पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती सतत उपस्थित होती, मिलिंद. मिलिंद अजूनही तिचा कागदोपत्री नवरा होता आणि तिची कायदेशीर जबाबदारी सध्या त्याच्यावरच होती. त्यामुळे तो तिची काळजी घेत होता. अधूनमधून तो तिला भेटायला जायचा, हवं नको ते विचारायचा. एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. ती हॉस्टेलच्या गेटपाशी उभी होती. मिलिंदकडे एक छत्री होती, ती त्याने तिच्या डोक्यावर धरली. तुला सर्दी होईल. तुम्ही इतके चांगले का आहात? तिने विचारले. मला वाईट माणूस बनायला जमत नाही, मिलिंद म्हणाला. त्या क्षणी मनीषाच्या मनात मिलिंदबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. हॉस्टेलच्या त्या छोट्याशा गेटसमोर उभं राहून मनीषा बराच वेळ पावसाकडे बघत होती. पावसाचे थेंब रस्त्यावर पडत होते आणि त्यातून उडणारे छोटे छोटे तुषार जणू तिच्या मनातल्या गोंधळासारखे वाटत होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की मिलिंदने इतक्या सहजपणे तिचं सत्य स्वीकारलं. त्याच्या जागी कुणी दुसरा असता तर त्याने किती तमाशा केला असता. तिला चारित्र्यहीन ठरवून घरातून काढून दिले असते. पण त्याने यातलं काहीच न करता तिला समजून घेतलं. तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिच्या मनाचा कधी एवढा विचार केला नसेल जेवढा मिलिंद करत होता. एखादा दुसरा माणूस असता तर कदाचित संतापला असता, अपमान केला असता किंवा जबरदस्तीने नातं टिकवण्याचा प्रयत्न केला असता. पण मिलिंद तसं काहीच करत नव्हता. तो शांत होता आणि कदाचित म्हणूनच मनीषाच्या मनात त्याच्याबद्दल एक प्रेमळ भावना निर्माण होऊ लागली होती. मिलिंद दर 2-3 दिवसांनी तिला भेटायला यायचा. कधी कागदपत्रांसाठी, कधी फक्त तिची चौकशी करायला. एकदा तो आला तेव्हा त्याच्या हातात एक छोटं पॅकेट होतं. हे काय? मनीषाने विचारलं. तुझ्यासाठी, तो म्हणाला. तिने पॅकेट उघडलं. त्यात एक सुंदर डायरी आणि पेन होतं. डायरी का पण? तिने विचारले. तुला हॉस्टेलमध्ये कंटाळा येत असेल म्हणून. मनातलं लिहिलंस तर बरं वाटतं, मिलिंद म्हणाला. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. इतकी साधी पण विचारपूर्वक भेट होती ती. त्या दिवशी रात्री तिने डायरीत पहिलं वाक्य लिहिलं, मिलिंद खूप चांगले आहेत. हळूहळू मिलिंद आणि मनीषाच्या भेटी वाढत गेल्या. मिलिंद मैत्रीच्या नात्याने मनीषाला भेटायचा, तर मनीषाला आता त्याला भेटून छान वाटायला लागले होते. कधी ते जवळच्या चहाच्या टपरीवर चहा प्यायचे, तर कधी पार्कमध्ये बसून गप्पा मारायचे. एकदा ते दोघे एका छोट्या कॅफेमध्ये बसले होते. मनीषा कॉफी ढवळत म्हणाली, तुम्हाला खरंच माझा राग येत नाही? राग येतो ना, मिलिंद हसत म्हणाला. ती चकित झाली. मग? पण राग करून काय होणार? जे झालं ते बदलता येणार नाही. ती शांत झाली.
काही क्षणांनी ती म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात. तेच माझं दुर्दैव आहे कदाचित, मिलिंद हसत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकल्यानंतर ती विचारात पडली. काय विचार करतेस? त्याने विचारले. आयुष्य किती विचित्र असतं ना, ती म्हणाली. का? जर माझ्या घरच्यांनी मला अनिकेतशी लग्न करू दिलं असतं तर कदाचित मी तुला कधी भेटलेच नसते, मिलिंद हसला. कधीकधी चुकीचे निर्णयही आपल्याला योग्य माणसांपर्यंत पोहोचवतात. ती त्याच्याकडे बघत राहिली. त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री मनीषा झोपू शकत नव्हती. तिला सतत मिलिंदची आठवण येत होती. तो हसताना कसा दिसतो, तो शांतपणे कसा बोलतो, तो तिची काळजी कशी घेतो. तिने स्वतःलाच विचारलं, मी काय विचार करते आहे? तिचे अनिकेतवर प्रेम होते, त्यामुळे तिने मिलिंदबद्दल येणारे विचार मनातून काढून टाकले. अनिकेतवर तिचं असलेलं हे प्रेम सत्य होतं, पण तरीही मिलिंद तिच्या मनात काय येत होता हे तिला कळत नव्हते. काही दिवसांनी ती अनिकेतला भेटायला गेली. एका कॅफेमध्ये ते भेटले. अनिकेत थोडा घाईत दिसत होता. काय झालं? तिने विचारले. ऑफिसचा खूप ताण आहे, तो म्हणाला. थोडे दिवस अजून, मग आपण कायमचे एकत्र असू, ती हसून म्हणाली. अनिकेतने मान हलवली, पण त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा उत्साह नव्हता. ती थोडी अस्वस्थ झाली. त्या रात्री हॉस्टेलमध्ये वीज गेली होती. मनीषा खिडकीत उभी होती. अचानक तिचा फोन वाजला. मिलिंदचा फोन होता. तू ठीक आहेस ना? त्याने विचारले. हो, इथे जोरदार पाऊस आहे म्हणून विचारलं, ती हसली. तुम्ही माझी इतकी काळजी का करता? मिलिंद काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कदाचित सवय झाली आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हललं. त्या क्षणी दोघांनाही काहीतरी जाणवलं, पण कोणीही काही बोललं नाही. मिलिंदला जाणीव होती की ती त्याची नव्हती. तिचं त्याच्यावर प्रेम नाही ही जाणीव सतत त्याच्या मनात बोचत राहायची. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. एके दिवशी ऑफिसमध्ये मिलिंदला एक धक्कादायक बातमी समजली. त्याची सहकारी मेघना, जिचं लग्न 8 दिवसांवर आलं होतं, ते अचानक तुटलं होतं. ती पूर्णपणे खचली होती. काही दिवसांनी त्याला समजलं की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे ऐकून मिलिंद हादरला. त्याने ठरवलं तिला भेटायला जायचं. तो मेघनाला भेटायला तिच्या घरी गेला. मेघनाच्या घरात वातावरण खूप उदास होतं. तिचे आईवडील चिंतेत होते. मेघना खोलीत शांत बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मिलिंद आल्यावर ती त्याला भेटायला हॉलमध्ये आली. सतत उत्साहाने वावरणारी मेघना आज खूप उदास होती. अगदी जीव नसल्यासारखी वावरत होती. तू ठीक आहेस ना? तो म्हणाला. हो, मी ठीक आहे, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण तिच्या आवाजातील वेदना लपली नव्हती. काही वेळ शांतता होती आणि मग अचानक मिलिंदच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मेघना, तू माझ्याशी लग्न करशील? मिलिंदच्या या शब्दांनी खोलीत एकदम शांतता पसरली. मेघना स्तब्ध झाली. तिच्या आईवडीलही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. काही क्षण कोणीही काहीही बोललं नाही. मेघनाने हळू आवाजात विचारलं, तू काय म्हणालास? मिलिंद शांतपणे म्हणाला, मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल तर आपण लग्न करू शकतो. मेघनाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस याची तुला कल्पना नाही, त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती. पण तुझं लग्न झालं होतं ना? मिलिंद थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला, हो, पण आम्ही लवकरच घटस्फोट घेत आहोत. पुढच्या 5-6 दिवसातच आमचा घटस्फोट सुद्धा होईल. त्याने अधिक काही सांगितलं नाही. मेघनाने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही दुःख होतं, पण त्या दुःखात आशेची एक छोटीशी किरण दिसत होती. या क्षणी मी नाही म्हणण्याच्या परिस्थितीत अजिबात नाही. जर तुला तुझ्या निर्णयाची खात्री वाटत असेल तर मला हे लग्न करायला काहीच हरकत नाही, ती म्हणाली. मिलिंदने मान हलवली. त्या क्षणी एक नवीन निर्णय घेतला गेला होता, जो अनेक आयुष्य बदलणार होता. मेघनाच्या घरच्यांनी लगेच तयारी सुरू केली. त्यांचं म्हणणं होतं,
ज्या दिवशी आधीचं लग्न होणार होतं त्याच दिवशी मिलिंद आणि मेघनाचं लग्न होईल. तो दिवस होता फक्त 8 दिवसांवर. पण त्या दिवशी अजून एक गोष्ट होणार होती. तोच दिवस होता मिलिंद आणि मनीषाच्या घटस्फोटाचा. दुसऱ्या दिवशी मिलिंद मनीषाला भेटायला गेला. ती हॉस्टेलच्या गार्डनमध्ये बसली होती. तिच्या हातात ती डायरी होती जी मिलिंदने तिला दिली होती. तो तिच्याजवळ बसला. काय लिहितेस? त्याने विचारलं. काही नाही, फक्त विचार, ती हसली. काही क्षण शांतता होती. मग मिलिंद म्हणाला, मनीषा, मला तुला काही सांगायचे आहे. ती त्याच्याकडे वळली. काय? मी लग्न करायचे ठरवले आहे, मिलिंदने हळू आवाजात सांगितलं. मनीषा काही क्षण काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू जणू गोठलं. कोणाशी? तिने हळू आवाजात विचारलं. माझ्या ऑफिसमधल्या मेघनाशी. त्या क्षणी मनीषाच्या मनात काहीतरी तुटलं, पण तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, खूप छान, अभिनंदन. मिलिंद म्हणाला, लग्नाचा दिवस आपल्या घटस्फोटाचा दिवस असेल. तिच्या हातातील डायरी हलकीशी थरथरली, पण तिने तेही लपवलं. अरे वा, अभिनंदन, ती म्हणाली. मिलिंद काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला वाटलं ती खुश आहे, पण त्याला तिच्या डोळ्यातील हलकी वेदना दिसली नाही. त्या रात्री मनीषाला झोपच लागली नाही. ती खिडकीजवळ बसली होती. तिच्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता. तिला समजत नव्हतं की तिला एवढं वाईट का वाटत होतं. तिने स्वतःलाच विचारलं, मला काय फरक पडतो? तिचं प्रेम अनिकेतवर होतं. ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार होती. मग तरीही मिलिंद दुसऱ्या कुणाचा होणार ही कल्पना तिच्या मनाला का टोचत होती? दुसऱ्या दिवशी तिने अनिकेतला भेटायला बोलवलं. तो कॅफेमध्ये आला, पण त्याचा मूड वेगळाच दिसत होता. काय झालं? मनीषाने विचारले. अनिकेतने थेट प्रश्न विचारला. तुझ्या पहिल्या लग्नातले दागिने कुठे आहेत? ती थोडी चकित झाली. का? फक्त सांग, ती सहज म्हणाली. मी हॉस्टेलला येण्यापूर्वी ते सगळे दागिने माहेरच्यांना परत दिले. अनिकेतचा चेहरा बदलला. काय? हो, मला वाटलं की त्यांचे दागिने त्यांना परत करावेत. अनिकेत काही क्षण शांत राहिला. म्हणजे तू काहीच घेऊन येणार नाहीस? तो चिडून म्हणाला. मनीषा थक्क झाली. अनिकेत, तू काय बोलतोयस? मी तुला कसं सांभाळणार? तो रागाने म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? अनिकेतने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला. मनीषा, मला वाटतं आपण लग्न करू नये. त्या शब्दांनी जणू तिचं हृदय तुटलं. का? ती रडत म्हणाली. कारण मला आत्ताच इतक्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत, अनिकेत म्हणाला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि त्या क्षणी तिला सगळं समजलं. अनिकेतचं प्रेम खरं प्रेम नव्हतं. तो तिच्या दागिन्यांवर डोळा ठेवून होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काहीही न बोलता तिथून उठली. त्या रात्री मनीषा खूप रडली. तिने डायरी उघडली आणि लिहिलं, आज मला समजलं मी किती मोठी चूक केली. तिला आठवत होतं मिलिंदचा शांत स्वभाव, त्याची काळजी, त्याचं हसू, त्याचा आदर. तो माणूस तिला खरंच जपायला तयार होता आणि तिने त्याला दूर ढकललं. त्या क्षणी तिच्या मनात एक भयानक सत्य उमटलं. ती मिलिंदच्या प्रेमात पडली होती. पण आता कदाचित खूप उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्या डोळ्यात आता एक निर्णयही होता. मी मिलिंदची माफी मागेन. मी त्याला सांगणार की मला घटस्फोट नको, मी त्याच्या प्रेमात पडले आहे. तिने ठरवलं की ते त्याच्या लग्नात जाईल आणि त्याला सगळं सांगेल. कदाचित अजून वेळ गेलेली नसेल, कदाचित तो अजूनही तिची वाट पाहत असेल. लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनीषा आत आली. हा तोच क्षण होता लग्नाचा, ज्यापासून ही कथा सुरू झाली होती. लग्न मंडप दिव्यांनी उजळून निघाला होता. रंगीबिरंगी फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. पाहुण्यांची ये जा सुरू होती.
कुठे गप्पा, कुठे हशा, तर कुठे फोटो काढण्याची लगबग. आज मिलिंदचं लग्न होतं. पण या आनंदाच्या गर्दीत एक मन मात्र खूप अस्वस्थ होतं. मनीषा हळूहळू मंडपात प्रवेश करत होती. तिच्या पावलांमध्ये संकोच होता, पण चेहऱ्यावर शांतता ठेवण्याचा प्रयत्न दिसत होता. तिचं हृदय मात्र जोरात धडधडत होतं. आज मी सगळं सांगणार, ती स्वतःशी म्हणाली. आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही. मंडपातील भेट. मिलिंद स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला मेघना उभी होती. मेघना लाल साडीत खूप सुंदर दिसत होती. दोघेही पाहुण्यांशी बोलत होते. तेवढ्यात मिलिंदची नजर मनीषावर पडली. क्षणभर तो थांबला. मग तो शांतपणे तिच्याकडे चालत आला. कशी आहेस? त्याने सहज विचारले. मनीषा हलकस हसली. छान आहे. तुम्ही? मी पण ठीक आहे. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. मिलिंद म्हणाला, तू आलीस, बरं वाटलं. तिला त्याच्या या साध्या शब्दांनीच डोळ्यात पाणी येण्याची भीती वाटली. तुमचे लग्न आहे, येणारच होते, ती म्हणाली. दोघे थोडं बाजूला उभे राहिले. गर्दीतही त्यांच्याभोवती एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. मिलिंद म्हणाला, आपण शेवटच्यांदा भेटलो तेव्हा तू खूप शांत दिसत होतीस. हो, कदाचित मी खूप विचार करत होते. मनीषा हसली. जीवन विचित्र असतं ना? मिलिंद म्हणाला. हो, ती म्हणाली. कधीकधी आपण जे गमावतो तेच नंतर किती महत्त्वाचं होतं हे कळतं. त्या शब्दांनी तिच्या मनात वादळ उठलं. ती त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याला सगळं सांगायचं होतं. मिलिंद, मला काही सांगायचं आहे, ती म्हणाली. तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. बोल ना. पण तेवढ्यात कोणीतरी त्याला आवाज दिला. मिलिंद, पंडितजी बोलवत आहेत. मी 2 मिनिटात येतो, तो म्हणाला. मग तो मनीषाकडे वळून म्हणाला, तू थांब, आपण बोलू. तो निघून गेला. मनीषा तिथेच उभी राहिली. तिच्या मनात हजारो शब्द होते, पण ते अजूनही ओठांवर येत नव्हते. तेवढ्यात मेघना तिच्याकडे आली. ती हसत म्हणाली, तू मनीषा आहेस ना? मनीषा थोडी दचकल्यासारखी झाली. हो. मेघना खूप नम्रपणे म्हणाली, मिलिंदने तुझ्याबद्दल खूप सांगितलं आहे. काय? मनीषा आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली. तो म्हणतो तू खूप चांगली आहेस, मेघना म्हणाली. मनीषाच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती कसंबसं हसून म्हणाली, इतकीही चांगली नाही मी, पण ते स्वतः खूप चांगले असल्याने त्यांना सगळेच चांगले वाटतात. हो, ते मला आता समजत आहे, मेघना म्हणाली. मेघनाशी बोलताना मनीषाला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. मेघना मिलिंदसोबत खूप आनंदी दिसत होती. तिच्या डोळ्यात विश्वास होता आणि मिलिंद तिच्याशी खूप काळजीपूर्वक वागत होता. त्या क्षणी मनीषाला जाणवले की तो तिच्यासोबत खूप खुश आहे. काही वेळाने मिलिंद पुन्हा तिच्याकडे आला. माफ कर, थोडा उशीर झाला, तो म्हणाला. ती हलकस हसली. ठीक आहे, तू काही सांगणार होतीस ना, तो म्हणाला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. हीच ती वेळ होती, हीच ती संधी होती, मिलिंद, ती म्हणाली. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. पण त्या क्षणी तिने मेघनाकडे पाहिलं. मेघना स्टेजवर उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. मनीषाच्या मनात एक विचार आला. मी आता ही सगळं बोलले तर त्याचं आयुष्य पुन्हा गुंतागुंतीचं होईल. माझ्यामुळे त्याला खूप काही सहन करावं लागले. आता पुन्हा नको. ती काही क्षण शांत राहिली. मग हलकसं हसली. काही खास नाही, फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. थँक्यू, तो हसून म्हणाला. तुम्ही आनंदी राहा, बस इतकीच इच्छा आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते लपवले. थोड्या वेळाने वकील कागद घेऊन आला. सही करायची आहे, त्याने सांगितले. मिलिंदने आधी सही केली. मग कागद मनीषासमोर आले. तिने पेन हातात घेतलं. क्षणभर तिचा हात थांबला. तिने एकदा मिलिंदकडे पाहिलं. तो शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिने हलकसं हसत सही केली. सही झाल्यावर मिलिंद म्हणाला, तू ठीक आहेस ना, ती म्हणाली. हो, आता खरंच ठीक आहे, तो म्हणाला. तुझ्या आयुष्यात खूप आनंद येऊ. तुमच्याही, ती मनापासून म्हणाली. मनीषा हळूहळू मंडपातून बाहेर पडली. मागे ढोल ताशांचा आवाज सुरू झाला. लोक आनंदात ओरडत होते. स्टेजवर मिलिंद आणि मेघना वरमाला घालत होते. मनीषाने शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं.
मिलिंद हसत होता. तीही हलकसं हसली आणि शांतपणे चालत निघून गेली, मंडपातूनही आणि त्याच्या आयुष्यातूनही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.